आधी एक्सेल ओपन करतो. एक्सेल मध्ये थोड्याफार गोष्टी आहेत त्या सांगतो. आता ऍक्च्युली इनव्हॉइस वगैरेचा व्हिडिओ मी अपलोड करतो. इनव्हॉइस आपण नंतर घेऊ. आज बीपी क्रिएशन, व्हेंडर क्रिएशन वगैरे या दोन गोष्टी आपण बघू. बीपी म्हणजे बिझनेस पार्टनर. आता SAP मध्ये काय आहे ना, की एक पर्सन मल्टिपल रोल्स करू शकतो. सपोज एक मिनिट, आधी मला एक्सेल ओपनच करू दे. ठीक आहे. आता सपोज तू आहे, तर तू माझा व्हेंडर असू शकतो. काही केसेस मध्ये तू ऍज अ कस्टमर सुद्धा ऍड करू शकतो. कधी कधी तू एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर असशील, किंवा अं, तू इन्व्हॉइसिंग पार्टी असू शकतो माझी. ठीक आहे. परत तू डिलिव्हरी एजंट असू शकतो. तर अगोदर काय होतं ना, की ज्यावेळेस तुला व्हेंडर बनवायचा होता ECC मध्ये. ठीक आहे. इथे लिहितो. इथे. ECC मध्ये सपोज तुला मागच्या वेळेस व्हेंडर बनवायचा होता, तर आपण काय करायचो, व्हेंडर साठी तिकीट होता XK01. किंवा याच्यामध्ये वेगवेगळे रोल्स असतात. पर्चेसिंगचा रोल असतो, अकाउंटिंगचा रोल असतो. तर प्रत्येक रोल साठी वेगळं ट्रान्झॅक्शन होतं. तर व्हेंडर सेपरेट बनत होता, कस्टमर सेपरेट बनत होता, ह्या अशा बाकीच्या गोष्टी वगैरे या सेपरेट बनत होता. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर झाला, इन्व्हॉइसिंग पार्टी झाली, डिलिव्हरी एजंट झाला, किंवा फॉरवर्डिंग एजंट झाला, किंवा सपोज इथे बिल्डर वगैरे, सेल्सचे असेल लोक तर शिप टू पार्टी असतात. परत सोल टू पार्टी असतो. एक मिनिट, दरवाजा बंद करून घेतो, एक मिनिट. तर आता हे वेगवेगळे फंक्शन झाले. एक जो पर्सन आहे, एक पार्टनर असतो. सपोज आता आपण त्याला SAP च्या लँग्वेज मध्ये म्हणतो बिझनेस पार्टनर. तर हा एक पर्सन असू शकतो, किंवा एक ऑर्गनायझेशन असू शकते, किंवा एखादा ग्रुप असू शकतो. तर हे जे आहेत, यांना आपण SAP मध्ये म्हणतो बिझनेस पार्टनर. आता हे बिझनेस पार्टनर वेगवेगळे रोल्स असतात. हा एक पर्सन, तू अजिंक्यच आहे, पण हा अजिंक्य वेंडर म्हणून काम करू शकतो, कस्टमर म्हणून काम करू शकतो, सर्व्हिस प्रोव्हायडर, इन्व्हॉइसिंग पार्टी, शिप टू पार्टी असू शकतो, सोल टू पार्टी असू शकतो. ठीक आहे. तर हे हे जे झालेत ना, हे सगळे तुझे हे झाले पार्टनर फंक्शन्स. त्याला पार्टनर फंक्शन का म्हणतो आपण? कारण एक पार्टनर हा अशा वेगवेगळे कामं करू शकतो. या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत जो आपण परफॉर्म करतो. इथे तुझा अजून कॉन्टॅक्ट पर्सन सुद्धा असू शकतो. फक्त त्याचा आहे रिलेव्हन्स, की तो सपोज सेल्सचा एजंट आहे किंवा पर्चेसिंगचा माणूस आहे, तर तो ऍज अ कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून सुद्धा आपण इथे एक एक एंट्री क्रिएट करू शकतो बिझनेस पार्टनर मध्ये. आता SAP मध्ये तुला दाखवतो मी ह्या गोष्टी. तर बिझनेस पार्टनर क्रिएट करण्यासाठी आपला ट्रान्झॅक्शन कोड आहे BP. हा BP आहे. त्या BP मध्ये इथे तुझ्याकडे ऑप्शन आहे, एक पर्सन आहे. जर पर्सन असेल तर इथे पर्सन क्रिएट करू शकतो. एखादा व्हेंडर वगैरे, कस्टमर वगैरे, तर त्या सिच्युएशन मध्ये आपण ऑर्गनायझेशन सिलेक्ट करतो. परत ग्रुप असेल एखादा, तर आपण इथे ग्रुप सिलेक्ट करतो. आता एखादा व्हेंडर तुला बघायचा आहे, मी एक ऑलरेडी बनवलेला आहे. हा एक व्हेंडर 001. ठीक आहे. इथं आपण टाकतोय, इथे आपण सर्च काय करतोय, बिझनेस पार्टनर. जर आपल्याला ऑर्गनायझेशन सर्च करायची किंवा ग्रुप सर्च करायचा, त्या हिशोबाने आपण सर्च करू शकतो. पण ज्यावेळेस आपण बिझनेस पार्टनर सिलेक्ट करतो, त्यावेळेस या तिघ गोष्टी सुद्धा ऑलरेडी इन्क्लूड होतात. दुसरी गोष्ट इथे बाय नंबर. तुला नक्की कशाच्या बेसिसवरती सर्च करायचा आहे? आपण जो बिझनेस पार्टनर बनवला आहे त्याच्या नंबरच्या आधारावरती तुला सर्च करायचा आहे, तर नंबर सर्च करशील.
सर्च टर्म मेंटेन केली असेल त्याच्या बेसिसवरती करू शकतो. एक्स्ट्रा नंबर असेल किंवा नेम ऍड्रेस वगैरे असतील, त्या कस्टमरचा नंबर असेल किंवा सप्लायरचा नंबर म्हणजे वेंडर नंबर असेल. आता याच्यामध्ये कस्टमर नंबर, सप्लायर नंबर आणि बिझनेस पार्टनर नंबर हे 3 वेगवेगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. तर कशाच्या आधारावर तुला सर्च करायचं आहे तर ते आपण इथे रेफरन्स म्हणून टाकतो. इथे स्टार्ट केलं, इथे आपल्याला एंट्री दिसते. हा माझा बिझनेस पार्टनर आहे VN001. त्याचं नाव आहे टेस्ट वेंडर 1 फॉर MM. हा ऍड्रेसच्या डिटेल्स वगैरे आल्या इथे, नेम 1, लास्ट नेम वगैरे काय असेल ते इथे, नेम 2 वगैरे. आता वेंडर बनवायचा एक सेपरेट व्हिडिओ आहे. तर आपण आज काय करणार आहे की ज्यावेळेस आता आपण इथे ऑर्गनायझेशन वरती क्लिक करतो, ज्यावेळेस वेंडर बनवतो, ठीक आहे. तर आता आपण ज्यावेळेस एखादा बिझनेस पार्टनर क्रिएट करतोय त्यावेळेस ही स्क्रीन ओपन होते. आणि ह्या स्क्रीन मध्ये काय आहे, इथे सगळ्यात अगोदर तुझ्याकडे बिझनेस पार्टनर, तर इथे तुझा बीपीचा नंबर येतो. बिझनेस पार्टनरचा जो कोड असेल तो इथे डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर इथे तुझ्याकडे ग्रुपिंग आहे. ही ग्रुपिंग आहे तुझी बिझनेस पार्टनर साठी. ही ग्रुपिंग तुझी वेंडर साठी नाहीये किंवा कस्टमर साठी नाहीये, तर ही बिझनेस पार्टनर साठी आहे. तर ह्या ग्रुपिंगचा मिनिंग काय? दोन गोष्टी असतात मार्केट बिझनेस मध्ये. एक, ज्यावेळेस तू बीपी ग्रुपिंग करतो तर तुला गरजेचे असते नंबर रेंज. तर नंबर रेंज काय की जे पण तुझे वेंडर्स वगैरे असणार किंवा बिझनेस पार्टनर असणार आहेत त्यांचा सिक्वेन्स काय असायला पाहिजे. आता काही बिझनेस म्हणतात की मी 1,00,000पासून सुरू करणार, तर 1,99,000पर्यंत किंवा 1,99,999 पर्यंत बिझनेस म्हणजे बिझनेस पार्टनर किंवा वेंडरला नंबर यायला पाहिजे. तर या सिच्युएशन मध्ये काय होईल, ज्यावेळेस आपला पहिला वेंडर पहिला बनेल त्याला नंबर जाणार आपला 1,00,000. ठीक आहे. दुसरा वेंडर बनेल तर ऑटोमॅटिकली 1,00,001 हा दुसरा नंबर बनेल. तिसरा वेंडर ज्यावेळेस बनेल त्यावेळेस हा जो सिक्वेन्स आहे हा ऑटोमॅटिकली पुढे पुढे जात जाणार आहे. असा तो कुठपर्यंत जाईल, तर तो 1,99,999 पर्यंत जाईल. ही झाली तुझी नंबर रेंज. आता याच्यामध्ये तुझे दोन प्रकार असतात. ही जी होती आता आपण जी बघितली ही आहे तुझी इंटरनल नंबर रेंज, आणि एक दुसरी असते एक्सटर्नल नंबर रेंज. एक्सटर्नलचा अर्थ काय की इंटरनलच्या केसमध्ये आपण सिस्टमला सांगतोय की तू तुझ्या हिशोबाने नंबरिंग कर, आणि एक आपण रेंज डिसाईड करून देतो, 1,00,000 ते 1,99,000 असेल किंवा 2,21,000 घेतली ती 3,00,000 काही अमाऊंट, सपोज 3,00,000, ठीक आहे. 1 2 3, हा 3,15,000 पर्यंत अशी नंबर रेंज तू डिसाईड करू शकतो तुझ्या हिशोबाने किंवा बिझनेसची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने. या व्यतिरिक्त एक्सटर्नल मध्ये काय येतं की सपोज मी ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये जातोय बिझनेस पार्टनर मध्ये, मला माझ्या वेंडरला जो नंबर द्यायचा आहे तो मला इंटरनली नाही द्यायचा, सिस्टमच्या बेसिसवरती नाही द्यायचा. मी डिसाईड करणार की माझ्या वेंडरला काय नंबर द्यायचा. आता सपोज माझा वेंडर टाटा आहे, टाटा मोटर्स आहे. मी माझ्या हिशोबाने टाटा मोटर्सला टाटा 1 असा देऊ शकतो. एखादा दुसरा वेंडर आहे माझ्याकडे बिर्ला सिमेंट. बिर्ला सिमेंटला मला वाटलं की मला याला नंबर द्यायचा आहे बिर्ला 001, BR 001. किंवा रिलायन्स आहे माझा वेंडर, रिलायन्सला मी नाव देईल रिलायन्स प्रायव्हेट लिमिटेड वगैरे असं काहीतरी, फक्त अल्फान्यूमेरिक सॉरी अल्फाबेटिकल. तर याच्यामध्ये 3 केसेस आहेत तुझ्या. पहिली एक आहे, या पहिल्या केसमध्ये तुझा आहे अल्फान्यूमेरिक नंबर रेंज, ठीक आहे. दुसरी इथं आपण बघितली की फक्त अल्फाबेटिकल आहे. आणि तिसरी केस असते, याला सपोज मी अजून एखादा अदानी घेतो. अदानी माझा वेंडर आहे. अडाणीला मी नंबर देतो 2 3 4 5 6.
ही झाली तुझी फक्त न्यूमरिक नंबर रेंज. तर एक्सटर्नल मध्ये काय आहे, की तुझ्याकडे चॉईस आहे. तू जो कोणी तुझा व्हेंडर आहे किंवा बिझनेस पार्टनर आहे त्याला कोणत्या नंबरनी ओळखायचं किंवा त्याला कोणता नंबर असाइन करायचा. हे दोघं समजलं तुला? इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये काय डिफरन्स होतोय? हा, समजलं. इंटरनलला ते ऑटोमॅटिकली त्याच्यानुसार देणार, फक्त आपल्याला रेंज सिलेक्ट करायची. हो. एक्सटर्नलला आपल्याला न्यूमेरिक म्हणजे जसं पाहिजे तसं देता येतं. आणि बरोबर. नंबरिंग फक्त एक आयडेंटिफिकेशन साठी आहे का नंबरिंग हा, आपल्या? आयडेंटिफिकेशनच. कारण आता तुझ्याकडे 100 व्हेंडर असतील तर 100 हा हा. व्हेंडर साठी तुला काहीतरी आयडेंटिफिकेशन कोड पाहिजे ना त्याच्यासाठी. ओके, फक्त आपल्यासाठी, आपल्या माहितीसाठी. हा. ओके, आणि आता ठीक. बरोबर बरोबर. आणि आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये, एक तर नंबर रेंज झाली. आता सपोज तुझा कुठला टाईपचा व्हेंडर आहे, की एखादा व्हेंडर तुझा सिमेंटचा असेल, एखादा सपोज स्टीलचा असेल, तिसरा व्हेंडर टेक्सटाईलचा असेल, किंवा एखादा व्हेंडर महाराष्ट्रातला म्हणजे एक काही ग्रुप महाराष्ट्रातला असू शकतो, एखादा गुजरातचा असू शकतो, एखादा दुबईचा असू शकतो, म्हणजे एखादा नाही, मल्टिपल व्हेंडर्स. आता याच्यामध्ये मी 2-3 गोष्टी कव्हर केल्या. आता हे जे तीन गोष्टी आहेत, सिमेंट, स्टील, टेक्सटाईल, याच्यामध्ये काय आहे, की हे व्हेंडर मी डिसाईड कशावरती करतोय? नेचर ऑफ मटेरियलच्या बेसिसवरती. ठीक आहे. हम्म. हे जे 2-3 आहेत दुसरे, हे मी डिसाईड करतोय टोपोग्राफीच्या टोपोग्राफी. बेसिसवरती, किंवा सॉरी, जॉग्राफीच्या बेसिसवरती. समजा लोकेशन, इझी लँग्वेज मध्ये लोकेशन समजा, लोकेशनच्या बेसिसवरती हे खालचे 3 व्हेंडर आहेत. आता याच्याही मध्ये मी असं करू शकतो, की महाराष्ट्र गुजरातचे जे व्हेंडर आहेत ते म्हणू शकतो मी इंडियन लोकेशन साठी आहेत. आणि हा जो दुबईचा आहे तो ओव्हरसीज आहे किंवा अब्रॉड आहे, फॉरेन व्हेंडर्स आहेत. हे फॉरेन व्हेंडर्स आहेत. आता मला ह्या सगळ्यांमध्ये डिफरन्सिएशन पाहिजे. हे जे मटेरियल वाले आहेत, सिमेंट वाला आहे, हा सिमेंट वाला जो नंबर व्हेंडर आहेत हे 1 लाखापासून सुरू व्हायला पाहिजे. स्टील वाले जे आहेत ते 2 लाखापासून सुरू व्हायला पाहिजे. टेक्सटाईल वाले 3 लाखापासून सुरू व्हायला पाहिजे. महाराष्ट्र गुजरात असेल तर ह्या दोघांसाठी मी असं करेल, की महाराष्ट्राचे व्हेंडर MAH 001 0001, त्याच्यानंतर 0002 3 असे चालायला पाहिजेत. सपोज असे व्हायला पाहिजेत. गुजरातचे व्हेंडर सपोज गुजरात 001 पासून व्हायला हवेत. त्यानंतर दुबई असेल किंवा इंटरनॅशनल वगैरे असेल त्यांच्यासाठी इंटरनॅशनल व्हेंडर किंवा त्याचं नाव, व्हेंडर नेम आणि काहीतरी कोड, सपोज असं काहीतरी मला पाहिजे व्हेंडरचा कोड. आता हे आपण का करतोय? कारण ह्या नंबरवरून ज्यावेळेस 1 लाखाच्या सिरीज मधला नंबर येईल माझ्याकडे, त्यावेळेस मी काय समजू शकतो, की हा याच्या नंबरवरूनच मी ओळखून घेईल की हा सिमेंटचा व्हेंडर आहे. बरोबर. हा जो 20,000 ची रेंज वाला व्हेंडर आहे, याला बघून मी सांगू शकतो की हा स्टील वाला व्हेंडर आहे. सेम ज्यावेळेस माझे व्हेंडरची सुरुवात अशी होते MAH 0001, MAH 002, MAH 003, त्यावेळेस मला समजतंय की हा जो पर्टिक्युलर व्हेंडर आहे हा महाराष्ट्रातला आहे. तर ज्यावेळेस तुला बिझनेसची गरज असते अशी, की वेगवेगळ्या व्हेंडर्सला वेगवेगळ्या नंबर रेंजने ग्रुप करायचंय, तर त्यांना डिफरन्शिएटिंग फॅक्टर असा असायला हवा की त्यांच्या नंबर रेंजमुळे आपल्याला समजेल की हा पर्टिक्युलर व्हेंडरचं काम काय, किंवा तो कोणत्या रिजन मधून येतो, कोणत्या टाईपचं मटेरियल सप्लाय करतो. ठीक आहे. अशा काही सिच्युएशन असतील जिथे आपल्याला व्हेंडरला ग्रुप करायचंय, त्याला आपण म्हणू ग्रुपिंग ऑफ व्हेंडर.
तर त्या सिच्युएशन मध्ये आपला जो बीपी ग्रुपिंगचा फॅक्टर होता, इथे आपण स्क्रीनवरती बघितला, हा हा ग्रुपिंग हा कामात येतो. आता इथे बघशील ऍक्च्युअल सिस्टम मध्ये हा ग्रुपिंगचा कोड आहे 0001. इथे काय म्हणतोय तो, इंटरनल नंबर असाइनमेंट. म्हणजे जर मी हा सिलेक्ट केला तर सिस्टम नंबर असाइन करणार. जर मी 0002 घेतला तर ग्रुपिंग आपली काय असणार आहे, एक्सटर्नल असणार आहे. म्हणजे जो आपला बिझनेस पार्टनर नंबर आहे तो एक्सटर्नली असणार आहे. सिमिलरली कोणीतरी हा 1308 केला आहे, हा कशासाठी केलाय, हा डोमेस्टिक वेंडर साठी केलाय. एखादा फॉरेन वेंडर साठी असणार आहे. परत अजून बघू, यांनी स्टँडर्ड काय काय डिलीट केलेत ऍक्च्युली, बीपी एपी वगैरे असे बरेचसे होते. इथे सप्लायर सुद्धा होता एक, सप्लायर पण नाही ठेवला वाटतं यांनी. तर बेसिकली आपल्याला व्हेंडरचं जर डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचं आहे आणि वेगवेगळे नंबर रेंजेस द्यायचे आहेत, तर त्या केसमध्ये आपण नॉट व्हेंडर, बिझनेस पार्टनर क्रिएट करतोय आपण सध्या. तर बिझनेस पार्टनरला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचंय, तर त्यासाठी आपल्याला पाहिजे ग्रुपिंग. याला म्हणतो आपण बीपी ग्रुपिंग. ठीक आहे. त्यानंतर ओके. आपला जो बिझनेस पार्टनर आहे त्याला कोणकोणते रोल्स द्यायचे, आता आपण इथे बघितलं हे बरेचसे रोल्स आहेत, वेंडर, कस्टमर, इन्व्हेस्टिंग पार्टी वगैरे. तर जो कोणी बनवू आपण त्याला कोणकोणते रोल्स द्यायचे. आता हा जो बिझनेस पार्टनर जनरल रोल आहे 6x0, हा मॅन्डेटरी आहे, हा तुला द्यायचाच आहे, कारण हा क्लायंट लेवलवरती मेंटेन होतो. ठीक आहे. हा तू एनिवे तू कुठलाही ऍडिशनल रोल बनव, पण हा बेसिक रोलच आहे की जो तुला लागणारच आहे. हा सोडून तुझ्याकडे सप्लायरचे रोल आहेत. सप्लायरचा स्टँडर्ड रोल असतो तुझा, इथे सर्च करू आपण. हा बघ, हा कस्टमरचा स्टँडर्ड आहे FLC00. हा सेल्सचा, हा फायनान्स रिलेटेड कस्टमर, हा सेल्स. त्याच्यानंतर FLVN01, याच्यामध्ये हे दोघं सप्लायरचे आहेत, FLVN00 आणि FLVN01. तर हा जो खालचा 01 आहे, इथे आपण सप्लायरचा पर्चेसिंग डेटा मेंटेन करतो आणि इथे फायनान्सचा डेटा मेंटेन करतो. हा पर्चेसिंगचा जो डेटा आहे तो आपण परचेस ऑर्ग लेवलवरती मेंटेन करतो आणि हा जो फायनान्सचा डेटा आहे तो आपण कंपनी कोड लेवलवरती मेंटेन करतो. तो जुना व्हिडिओ आहे वेंडर क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत मी, आपण मेंटेन वगैरे कसं करतो. तर आता ना आपण हेच बघणार आहे की ही ग्रुपिंग कशी क्रिएट करायची, त्याला नंबर रेंज वगैरे कशी असाइन करायची, ते अगोदर बघू. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर येतो की ज्यावेळेस आपण एक व्हेंडर बनवला, मी आता इकडे एक ओपन करून दाखवतो तुला. हाच व्हेंडर ओपन करू. आता बघितले आपण एखादा ओपन करू, FLVN0, सॉरी नॉट 01, सप्लायर. हे कोणीतरी एक्सटेंड केलेत वाटतं हे वगैरे आपल्या व्हेंडरला. तर इथे पर्चेसिंग मध्ये आपण जातो. तर पर्चेसिंग मध्ये, नॉट इथे नाही, इथे जनरल डेटा मध्ये सप्लायर जनरल डेटा. तर इथे आपल्याकडे एक दुसरी गोष्ट आहे, अकाउंट ग्रुप. हा अकाउंट ग्रुप आहे वेंडरचा. हा काइंड ऑफ जो आपण ग्रुपिंग केली ना त्याच्या सिमिलर काम करतो. पण अकाउंट ग्रुप मध्ये अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आता इथे हा अकाउंट ग्रुप आहे, याला पण आपण काय दिलंय, एक्सटर्नल नंबर रेंज असाइनमेंट केली आहे. आणि तू जर बघशील बिझनेस पार्टनरचा नंबर काय, VN001. इथे सप्लायर नंबर असतो, म्हणजे हा ऍक्च्युअल तुझा व्हेंडर नंबर असतो. व्हेंडर नंबर पण काय, VN001. तर हे कन्फिगरेशन तुझ्यावरती डिपेंड करतं की तुला बिझनेस पार्टनरचा नंबर आणि सप्लायरचा नंबर सेम ठेवायचा की नाही. काही सिच्युएशन मध्ये असं असू शकतं की सपोज तुझा बिझनेस पार्टनर हा टाटा आहे, ठीक आहे, टाटा सन्स म्हणून. पण तुझा व्हेंडर जो आहे तो फॉर एक्झाम्पल
टाटा कमर्शियल व्हेकल्स आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे की तुझा टाटा पॅसेंजर व्हेकल. तिसरा जो वेंडर तुझा आहे टाटा स्टील. ठीक आहे. तर तू काय करू शकतो की टाटा सन्सला सपोज म्हणाला की वेंडर 01 हा त्याला कोड दिला, पण टाटा कमर्शियलला तुला वेंडर 01 नकोय. टाटा कमर्शियलला तू म्हणशील मी याला देतो देतो कॉमर 1. त्याच्यानंतर याला तू म्हणशील पॅसेंजर 1 आणि त्याला म्हणशील तू स्टील 1. तुला असा असं काहीतरी नंबर द्यायचा आहे. आता इथे काय झाला, तुझा बिझनेस पार्टनरचा नंबर वेगळा आहे आणि तुझा जो व्हेंडर आहे सप्लायर नंबर आहे तो वेगळा आहे. ठीक आहे. सेम सिच्युएशन इथे होणार. मग तुझा इथे टाटा मोटर्सचा टाटा सन्सला आपण जो नंबर दिला हा वेंडर 01 तो तुझा इथे बिझनेस पार्टनरला येईल. इथे तुझा बिझनेस पार्टनरला तो येईल आणि कमर्शियल व्हेकलचा किंवा टाटा स्टीलचा पॅसेंजर व्हेकलचा जो वेंडर नंबर आहे तो इथे येईल. म्हणजे काय झालं की दोघं नंबर जे ते डिफरंट झाले. तर हे डिफरंट ठेवायचे की नाही ठेवायचे वगैरे, आणि बिझनेस पार्टनरला पण तुझी एक सेपरेट नंबर रेंज आहे. सिमिलरली तुला अकाउंट ग्रुपसाठी पण सेपरेट नंबर रेंज असाइन करावे लागते. तर आता अकाउंट ग्रुप नक्की करतो काय? तर अकाउंट ग्रुप मेजरली 4 गोष्टीवरती काम करतो. पहिली तर गोष्ट तुझी नंबर रेंज. नंबर रेंज मध्ये सेम तुझी एकतर ती इंटरनल असणार किंवा एक्सटर्नल असणार. त्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट असते फील्ड सिलेक्शन. आता फील्ड सिलेक्शन काय की हा जो आपण पर्चेसिंगचा डेटा भरतोय वेंडरचा, ठीक आहे, हा पर्चेसिंग मध्ये आपण बरोबर इथे गेलो. इथे गेल्यानंतर ह्या बऱ्याचशा फील्ड्स आहेत. म्हणजे ही फील्ड झाली, ऑर्डर करन्सी झाली, पेमेंट टर्म झाली, हा सेल्स पर्सन झाला, टेलिफोन झाला, किंवा इथे अकाउंट विथ सप्लायर आहे, इकडे स्टेटस वगैरे, इंटरचेंजेबिलिटी, हे बरेचशे गोष्टी आहेत इथे. ठीक आहे. तर सपोज मला असं वाटतंय की हा जो इन्कोटर्म आहे हा मला नाही पाहिजे, किंवा सिस्टमने मला हा जो इन्कोटर्म लोकेशन 2 आहे हा एडिट करून नाही द्यायला पाहिजे, किंवा ही जी ऑर्डर करन्सी आहे ही मॅन्डेटरी पाहिजे, आणि हा जो पेमेंट टर्म आहे हा ऑप्शनल पाहिजे. इथे काय काय 4 गोष्टी मी तुला सांगितल्या, इथं लिहून देतो. एक फील्ड सिलेक्शन मध्ये कुठली तुझी फील्ड आहे, सपोज तुला ती डिस्प्ले ठेवायची आहे, फक्त डिस्प्ले करायची आहे. त्याच्यानंतर एखादी गोष्ट तुला मॅन्डेटरी पाहिजे किंवा ऑप्शनल पाहिजे, आणि अजून एक गोष्ट असते की ती हाईडच करायची, की ती दाखवायचीच नाही. आता डिस्प्ले मध्ये काय की ती फील्ड तिथे असणार पण तिला तू एडिट नाही करू शकत. एक मॅन्डेटरी म्हणजे ती फील्ड असणार आणि ती, आता इथे ही जी करन्सी आहे ही मॅन्डेटरी आहे. मी तुला दाखवतो सपोज कशी मॅन्डेटरी. एखादा नवीन ट्रान्झॅक्शन ओपन करतो, बीपी ऑर्गनायझेशन घेतो. आता इथे इंटरनल घेतलं सपोज, मी आपला जनरल घेतला, आणि मी इथे हा चेकबॉक्स दिसतोय तुला नेमला बरोबर. जर मी हा हम्म. टाकला नाही तर मला सिस्टम एरर देईल की मला इथे फील्ड काहीतरी टाकावंच लागणार आहे. इथे मी टाकतो खाली तरी टेस्ट. हा काय म्हणतो बघ, अन एंट्री इज रिक्वायर्ड इन फील्ड नेम 1. काय म्हणतोय तो, नेम 1 जी फील्ड आहे तिथे एंट्री रिक्वायर्ड आहे, ही नेम 1 फील्ड आहे. आपण नेम 2 ला टाकलंय, हे बघ हम्म. आपण इथे नेम 2 ला टाकलंय पण नेम 1 ला टाकलं नाही, तर त्याच्यामुळे तो एरर देतोय की ती मॅन्डेटरी फील्ड आहे, तिथे तुला ती फिल कंपल्सरी. करावीच लागणार आहे. आणि ही जी नेम 2 आहे इथे मी टाकलं किंवा नाही टाकलं काहीच फरक नाही पडत. का फरक नाही पडत? कारण ती जी फील्ड आहे मॅन्डेटरी. ही ऑप्शनल आहे. ही ऑप्शनल आहे खालची, ही नेम 2, ही नेम 3, नेम 4, ही ऑप्शनल आहे. हे सॅच्युरेशन वगैरे सगळं ऑप्शनल आहे.
ठीक आहे, म्हणजे इथे तू टाकली नाही टाकली फरक नाही पडणार, पण फरक कुठे पडेल? इथे पडेल नेम वनला. म्हणजे ही तुझी झाली मॅन्डेटरी फील्ड, या बाकीच्या फील्ड झाल्या तुझ्या ऑप्शनल फील्ड. त्याच्यानंतर डिस्प्ले ओनली फील्ड कशी असते, की जिला तू एडिट नाही करू शकत पण बघू शकतो. एखादी फील्ड आहे का बघूया. बघ इथे हे डिस्क्रिप्शन आहे. इथे तू इथे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तू टाईप नाही करू शकत काही. मी इथे टाईप करायचा प्रयत्न करतोय, पण तू इथे जाऊन काही नाही करू शकत. तू इकडे सिलेक्ट करू शकतो, इंडस्ट्री मध्ये करू शकतो. आता मी सपोज हे घेतो 01 घेतलं, डायव्हर्सिफाईड होल्डिंग कंपनीज 01 घेतला, तिथे ऑटोमॅटिकली डिस्क्रिप्शन आलं. पण सपोज तुला असं वाटतं की आता इथे मी डिस्क्रिप्शन एडिट करायला हवं, पण तू नाही करू शकत. ही ग्रेड आउट फील्ड आहे. याचा अर्थ काय, ही जी फील्ड आहे ही फक्त डिस्प्ले साठी ठेवली आहे. इथे तू काहीच नाही करू शकत एक्स्ट्रा. तुला फक्त बघायचंय, तू बघू शकतो. आता हे कंट्रोल करायचे आहेत तुला गोष्टी. एखादी गोष्ट इथे हिडन आहे, ती दाखवतच नाही सिस्टम. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या 4 गोष्टी तुला डिस्प्ले ठेवायची आहे, मॅन्डेटरी करायची फील्ड किंवा ऑप्शनल ठेवायची किंवा हाईड करायची, ह्या गोष्टी अकाउंट ग्रुपमध्ये मॅनेज केल्या जातात. त्यानंतर येतं तुझं पार्टनर फंक्शन. आता पार्टनर फंक्शन मध्ये कसं आहे, आपण ह्या ज्या गोष्टी बघितल्या इथे, वेंडर रोल्स द्यायचा, फॉरवर्डिंग एजंट द्यायचा, इन्व्हॉइसिंग पार्टी, हे रोल्स द्यायचे की नाही द्यायचे, किंवा कोणत्या वेंडरला कोणता रोल भेटणार. वेंडर, फॉरवर्डिंग एजंट, त्यानंतर इन्व्हॉइसिंग पार्टी. ओके, असे बरेचसे रोल्स असतात. हे रोल्स वगैरे तुला जो कुठला वेंडर बनवणार आहे तू ज्या अकाउंट ग्रुपमध्ये, त्या वेंडरला हे रोल्स वगैरे द्यायचे नाही द्यायचे, किंवा याच्या व्यतिरिक्त अजून कुठले रोल्स द्यायचे, ह्या गोष्टी तू इथे मॅनेज करू शकतो पार्टनर फंक्शन मध्ये. त्यानंतर अजून एक असतं टाईप ऑफ वेंडर. इथे तुझा एक महत्वाचा असतो एक वन टाइम वेंडर किंवा नॉर्मल वेंडर. आता आपण ज्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या त्या सगळ्या नॉर्मल होत्या. वन टाइम वेंडर कसा असतो, की ह्या वेंडर कडून आपण नेहमी नेहमी गोष्टी खरेदी नाही करत. सपोज आपल्या इथे डायरीज वगैरे लागतात ऑफिसमध्ये, तर आपण डायरीसाठी किंवा पेनसाठी वेंडर बनवत नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा एंट्री आपण वाया नाही घालवत. आपण काय करतो, सिस्टम मध्ये एक वन टाइम वेंडर बनवतो. मग वन टाइम वेंडर बनला तर आता तू शुभम कडून घेतोय डायरी. तू कधी घेतली? ही जानेवारी मध्ये घेतली. तुला फेब्रुवारी मध्ये परत गरज पडली डायरीची, तर तू सेकंड टाइम अजिंक्यकडून घेतली, थर्ड टाइम वर्माकडून घेतली, त्यानंतर नेक्स्ट टाइम कुणीतरी हर्षल आहे त्याच्याकडून घेतली. ठीक आहे, तर ह्या 4 लोकांच्या इंटरेस्ट तू मेंटेन नाही करणार, 4 लोकांना वेंडर म्हणून नाही बनवणार. तू काय करशील की एक सिंगल वेंडर बनवणार, वन टाइम वेंडर. ज्यावेळेस तुला ऑर्डर द्यायची त्यावेळेस तू तो वेंडर यूज करशील, आणि प्रत्येक वेळेस त्याचा जो काही ऍड्रेस असेल तू मॅन्युअली इनपुट करशील. कारण माझा ऍड्रेस वेगळा आहे, माझा ऍड्रेस XYZ आहे, याचा ऍड्रेस ABC आहे, याचा ऍड्रेस LMN आहे, याचा काहीतरी तिसराच आहे. तर ह्या गोष्टी तू मॅन्युअली इनपुट करशील आणि यांच्याकडून ऍज अ वन टाइम वेंडर म्हणून तू मटेरियल बाय करशील. त्यानंतरच तुझा वेंडर सब रेंज. वेंडर सब रेंजेस मध्ये काय असतं जनरली, की एखादा वेंडर आहे की तो मल्टिपल गोष्टी विकतो. आता सपोज रिलायन्स आहे. रिलायन्सचं काय, तो सिम कार्ड पण देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तो वायफाय पण देतो, त्याच्यानंतर तो पेट्रोल पण देतो. अं, अजून या व्यतिरिक्त रिलायन्स कशा कशामध्ये काम करतो, डिश टीव्ही. डिश टीव्ही मध्ये पण आहे का? हम्म. हा, ठीक आहे. अजून ठीक आहे, आता 4-5 गोष्टी झाल्या. ठीक आहे,
तर सब रेंजेस म्हणजे हा जो वेंडर आहे आपण जो कुठला बनवतोय त्याच्या प्रॉडक्ट लाईनअप नुसार आपण कोणकोणत्या गोष्टी घेतो वगैरे त्यांची काय प्राइस वगैरे असायला पाहिजे. आता इथे सिस्टम मध्ये हा वेंडर सपोज आपण ओपन केला, इथे गेला तू सब रेंजेस मध्ये, इथे दिसतंय तुला SSR वगैरे, इथे कोणत्या प्लांट मध्ये आपण घेणार आहे. आपण हे परचेस ऑर्गला मल्टिपल प्लांट्स असाइन केलेले असणार आहेत. P001 ला सपोज तो एखादी गोष्ट ऑर्डर करतो, इथे P001 साठी तो डिश टीव्ही ऑर्डर करतोय. P002 मध्ये तो पेट्रोल ऑर्डर करतो. P003 मध्ये काहीतरी तिसरी गोष्ट टेक्सटाईल वगैरे घेतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतील तर त्या तू इथे मेंटेन करू शकतो. आणि ते पार्टनर फंक्शन तू त्याला असाइन करू शकतो की डिश घ्यायची तर तो वेंडर घेईल किंवा इन्व्हॉइसिंग पार्टी त्याला मेंटेन करेल किंवा दुसरा वेंडर घेईल रिलायन्सचा वगैरे, त्या गोष्टी इथे तू मेंटेन करू शकतो. ठीक आहे. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, नंबर रेंज, फील्ड सिलेक्शन, पार्टनर फंक्शन, तुझा वेंडर वन टाइम आहे की नॉर्मल वेंडर आहे, आणि वेंडर सब रेंजेस, ह्या 5 गोष्टी जर तुला कुठे मॅनेज करायच्या असतील तर त्या इथे अकाउंट ग्रुप मध्ये होतात. अकाउंट ग्रुप कुठे होता आपला? जनरल डेटा, सप्लायर जनरल डेटा मध्ये इथे अकाउंट ग्रुप होता. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आता आपण इथे बघतोय वेंडर बिझनेस पार्टनरचा पण नंबर आणि सप्लायरचा पण नंबर सेम आहे, तर हे कॉन्फिगरेशनला इथे तुला चेक करायचंय की हा LIF आणि जो आपला ग्रुप होता 0001 पण हा यूज केला होता एक्सटर्नल साठी. ठीक आहे. तर ह्या दोघांसाठी एक चेकबॉक्स असणार की सेम वेंडर असा सेम कोड असायला पाहिजे वेंडरचा, तो चेकबॉक्स आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. तर आता एक काम करू आपण, ग्रुपिंग बघू, ग्रुपिंग कशी बनवायची आणि त्याला नंबर रेंज कशी असाइन करायची. तर सगळ्यात अगोदर आपलं जायचंय SPRO मध्ये, SAP रेफरन्स IMG, इथे जाणार आपण क्रॉस ऍप्लिकेशन कंपोनंट, त्याला एक्सपांड केल्यानंतर खाली इथे मिळेल SAP बिझनेस पार्टनर, इकडे जायचं बिझनेस पार्टनर मध्ये, बेसिक सेटिंग्स, हे बघ नंबर रेंजेस अँड ग्रुपिंग, इकडे याला एक्सपांड करायचं. इथे आहे ऑप्शन तुझ्याकडे नंबर रेंजेस डिफाईन करायच्या, आणि ज्या काही आपण नंबर रेंजेस डिफाईन केल्या आहेत त्या ग्रुपिंगला असाइन करायच्या. तर अगोदर आपण नंबर रेंजेस बघू. नंबर रेंजेस वरती क्लिक केल्यानंतर तो इथे ऑब्जेक्ट दाखवतो. ऑब्जेक्ट काय आपला BU पार्टनर. BU पार्टनरचा मिनिंग आहे सेंट्रल बिझनेस पार्टनर. तर पहिला ऑप्शन आहे डिस्प्लेचा, इथे चष्मा जिथे पण दिसेल SAP मध्ये हम्म, त्याचा अर्थ असा असतो की तो फक्त डिस्प्ले करणार. इथे ओके पेन्सिल जिथे दिसेल त्याचा अर्थ होतो की तो आपल्याला एडिट करायचा ऑप्शन देतो. आणि ओके इथे येणार स्टेटस म्हणजे नंबर रेंज स्टेटसचा अर्थ आहे की जी कुठली नंबर रेंज असेल त्याच्यापैकी किती नंबर अलॉट झालेले आहेत ऑलरेडी. तर आपण सपोज आता डिस्प्ले मध्ये गेलो तर इथे म्हणतोय नंबर रेंज काय 01. 01 कुठून आहे? 1 पासून 999 पर्यंत आहे, आणि याचे 10 व्हेंडर लास्ट किंवा 10 बिझनेस क्रिएट झालेले आहेत. बनले ओके आणि पाचवी गोष्ट इथे एक्सटर्नल, ही एक्सटर्नल आहे की नाही. जर एक्सटर्नल असेल तर हा जो चेक ठीक दिसतोय हा हा असेल तर तो नाहीये, याचा अर्थ ती आहे इंटरनल आहे. इंटरनल आणि ज्यावेळेस हा एक्सटर्नल आहे, हा चेक केला आणि तू याचा व्हेंडर वगैरे बनवला, ठीक आहे, तर एखादी एंट्री झाली त्यानंतर त्याला इंटरनल नाही करू शकत. जोपर्यंत तो एक्सटर्नल आहे पण आपण व्हेंडर बनवलेला नाही किंवा बिझनेस पार्टनर बनवलेला नाही, तोपर्यंत आपण याला एक्सटर्नल टू इंटरनल कन्वर्ट करू शकतो. आता इथे एखादी नवीन रेंज बनवायची झाली तुला, तर बऱ्याचशा लोकांनी इथे ऑलरेडी यूज केलेत बरेचसे. आपल्याला फ्री रेंज मिळायला पाहिजे, फ्री रेंज एखादी. तर इथे 99 पासून आहे, सॉरी 9999 पासून आहे. इथे 1000 पासून पण कोणीतरी केली आहे, 1000 ते 3000 केले आहेत.
एक काम करू आपण नवीन ना आपण अल्फा न्यूमेरिक घेऊन घे ना. काय काय अल्फा न्यूमेरिक घेऊन घे ना. अल्फा न्यूमेरिक ही आहे ऑलरेडी बघ सिस्टमची बाय डिफॉल्ट जी एबी आहे ना हा ही ए टू झेड आहे ना ही तुझी अल्फा न्यूमेरिक असते हा आणि अल्फाबेटिक आहे न्यूमेरिक. हा इथे अल्फाबेटिकल पण येतं आणि न्यूमरिक पण येतं. एक घेऊन घे काहीतरी बनवून टाकू. तिला आता ऑलरेडी ती आहे आपण यूज केली आहे ते काही काही वेळेस ना तुझा नंबर आणि स्टेटस करेक्टली डिस्प्ले नाही करत. आता ही जी ए बी आहे ही मी ऑलरेडी यूज केली आहे. आपला जो वेंडर होता VN001 म्हणजे कुठे गेला VM. हा जो वेंडर होता हा अल्फा न्यूमरिकनेच केलाय ए बी. तर ही तर नाही यूज करता येणार आपल्याला. तर दुसरी एक क्रिएट करायची म्हणून आपण एक करू शकतो. बॅक गेला किंवा तिथेच गेला सपोज इथे इंटरनल मध्ये गेला इथे तुला चेंजेस करता येतात. हम्म. इथे मी झेडच्या जागी काही दुसरे करू शकतो. तर VN केलाय ना मी याला याला छेडायला नको सध्या. आपण बरं एक मग पहिले काय झालं पहिले पहिले याला चेंज कर ना. 1,3,999 आहे ना. नाही आपण नवीन 800 करू ना आपण एक नवीन. नवीन हा करू. ओके इत- नवीन नवीन तर ओके. इथे जायचं इन्सर्ट लाईन करायची किंवा अजून एक ऑप्शन तुझ्याकडे इंटरनल इंटरवल मध्ये गेला इथे तुला ऑप्शन येतो फ्री इंटरवल्सचा. ओके. इथे जर गेला तर तो सांगतो की तुझ्याकडे सध्या फ्री इंटरवल कोणता आहे. तर इथे या फ्री इंटरवल्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे इथून एवढ्या तू बनवू शकतो पण आपण ह्या न घेता एक काम करू इथे क्रिएट करू. इथे 999 पर्यंत एक आहे एक दुसरी आपण बघितली 1000 ते 3000 आहे. आपण एक काम करू 4000 ते 5000 एखादी बनवून बघू. मला दिसत तर नाही खाली 4000 ते 5000 वाली कुठली एखादी. नाही. तर इथे टाकायची 4000 पण 4000 अशी नाही टाकता येणार आपल्याला इथे. असं स्टार्टिंगला 00 टाकावंच लागतं का? हा ते नंबर ऑफ डिजिट्स वगैरे असतात आय थिंक 10 डिजिट असतील बघ ते. हा. 1 2 3 4 5 आणि उरलेले 5 10 डिजिटचा तुझा असतो नंबर. तर आता हे टाकलं आपण 4000 केलं. दुसरी टाकू आपण इथे 4999. ठीक आहे आणि आपल्याला एखादा कोड द्यायचा आहे. तर आपण याला कोड दिला सपोज VE वेंडर किंवा BP देऊ आपण याला. इथे दुसरा BP नाहीये ना नाही. BP नाहीये. हाय हाय. BP हाय हाय. अरे कुठे हाय गेला हाय. आपला हे इथं आले. खाली आला. क्रिएट झालं. BP. अच्छा हा. क्रिएट झाली ती. लगेच आपण क्रिएट अजून झालं. सेव्ह नाही केलेली तर आपण याला चेंजेस करू शकतो अजून आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं एक्सटर्नल ठेवायचं आहे. ओके. तर आपण याला इथे चेक करू त्याला एक्सटर्नल ठेवू. तर आपल्याला एक्सटर्नल ठेवल्यानंतर बेनिफिट काय होईल की 4000 ते 4999 हम्म. याच्यामध्ये आपण कुठलाही नंबर सिलेक्ट करू शकतो आणि तो नंबर वेंडरला देऊ शकतो. मला जर असं वाटलं की आता माझे नंबर रेंज काय आहे इथे 4000 ते 4999 आहे. मला आज वाटलं की मला व्हेंडर बनवायचा आहे 4350. हा व्हेंडर आहे टेस्ट व्हेंडर काहीतरी त्याला मी आज हा नंबर दिला. उद्या उठलो उद्या दुसरा व्हेंडर आला दुसऱ्या व्हेंडरचं रजिस्ट्रेशन करायचंय मी त्याला नंबर दिला 4300 टेस्ट व्हेंडर 2 तो बनवला. मला नंतर आठवलं की नाही मी एक आठवलं नाही किंवा मग तू पर्पजफुली जर ते करतोय तर हा. 4001 तू नंतर बनवला 4000 उशिरा बनवला तर असं तू करू शकतो. पण अशा सिच्युएशन मध्ये सगळ्यात मेजर ड्रॉबॅक काय होतो की एखाद्या माणसाने जर इंटरव्हल चुकवली तर त्याला लक्षात राहत नाही की नक्की नेक्स्ट व्हेंडर आपला कुठला कोणतं? असायला पाहिजे. हा. कारण आपण तो कुठल्याही सिक्वेन्स मध्ये घेतोय सुरुवात अगोदर त्याने 350 केला नंतर 300 केला नंतर 1 केला नंतर 00 केला बरोबर. तर इथे हाच एक ड्रॉबॅक आहे ज्यावेळेस आपण एक्सटर्नल व्हेंडर रेंज करतो त्यावेळेस
अशाच एका व्यक्तीकडे किंवा एखाद्या टीमकडे तो ऍक्सेस असायला पाहिजे की त्यांना माहिती असायला पाहिजे की आपण नक्की कोणत्या सिरीज मध्ये कोणते वेंडर कशा प्रकारे बनवतोय. नाहीतर मग हे असा घोळ करू शकतात लोक. तर इंटरनल ठेवायचा का की एक्सटर्नल बनवायचा? सध्या तात्पुरतं आपण एक काम करू, याला इंटरनल ठेवू. म्हणजे आपली सुरुवात 4,000 ऑटो होईल. हा 4,000 ऑटोमॅटिक होईल. हा, ऑटोमॅटिक होईल. ठीक आहे, बीपी घेतला आणि त्याला आपण सेव्ह करायचा. हम्म. तो सेव्ह झाला. आता तो काय म्हणतोय, फ्रॉम नंबर मॉडिफायबल ओनली वेन स्टेटस इज इनिशियल. आता स्टेटस काय बघ इथे, बीपी नंबरचं इनिशियल म्हणजे 0 स्टेटस आहे, इनिशियल आहे. Zero. आणि हा फ्रॉम Yes. नंबर आहे 4,000. तो हम्म. कधी मॉडिफाय होईल? आता आहे बघ इथे दुसऱ्या 4,000 गोष्टी. एकला. आता इथे हा हा नंबर आहे सपोज, तर इथे फक्त ना आपण हा टू नंबर एडिट करू शकतो, फ्रॉम नंबर एडिट नाही करू शकत. का नाही करू हम्म. शकत? कारण ही इंटरनल होती आणि हम्म. इथे ऑलरेडी 9 एंट्रीज झालेल्या आहेत. तर, तर सुरुवातीची हा, एंट्री एकही एंट्री 9 जर झाली तर हा नंबर यूज झालाय, अलॉट झालाय कुठेतरी, तर आता तो दुसरीकडे यूज नाही करता येणार आपल्याला. तर तो 90 म्हणतोय की राहिले. हा 9 झालेत. तर त्या सिच्युएशन मध्ये फ्रॉम नंबर आता आपण एडिट नाही करू शकत, पण आपल्याकडे ऑप्शन आहे टू नंबर एडिट करायचा. मग हम्म. आपण टू नंबर एडिट करू शकतो याचा. पण एनिवे ज्याने केली त्याच्या हिशोबाने राहू देऊ आपण, याला काही मॉडिफाय नाही करायचं. आता आपण बॅक आलो, सेव्ह चेंजेस, येस, तो मॉडिफाय, तो सेव्ह झाला. आता आपण जर बघितलं डिस्प्ले मध्ये जाऊन, आपण बनवली होती बीपी, तर ही बीपी इथे आहे. अरे, चेंज झालं. असं कसं झालं? बीपीच बनवली होती ना आपण. हा, बीपीच बनवली होती इंटरनल. बीपी ऑलरेडी होती की मग असं कसं झालं? आपली काय होती, 4,000 बनवली होती बरोबर आपण. हा. एक मे बी बीपी ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे म्हणून झालं नसेल. मग ते एरर नाही आला काही? एरर आला नाही ना. एरर तर द्यायला हवा होता त्यांनी की बीपी एक्झिस्टिंग आहे म्हणून. मग आपल्या याला कोणी एडिट केले का? वाटत तर नाही एवढं फास्ट कोणी करणार म्हणून. ठीक आहे, एक काम करू, परत बनवून बघू. बीपीच्या ऐवजी आता व्ही नाही ना इथे. नाही. इथे ऍड, इथे व्हीई, 3 डिजिट आपण नाही घेऊ शकत, 2च डिजिटचा आपला नंबर रेंज कोड असतो. चार हजार. आणि ट्राय करायचं आहे जनरली ना, कॉपी करायचं, तर आपले डिजिट्स रॉंग नाही होत. व्ही ओव्हरलॅप विथ इंटरवल एनव्ही. एनव्ही कुठे आहे? हा इथे एनव्ही. 3,001 ते 7,000च्या मध्ये ओव्हरलॅप होतोय, कारण आपण 4,000 घेतला होता बरोबर. तर आपल्याला आता काम करावं लागेल 7,000 तर हा लॉक झालाय. एखादा 8,000 आहे का? 9,600 आहे. तर 8,000 आहे का कुठे? 8,000 सुरू झालेला, इथे 8,000 आहे. 8,000 8,000 आहे. ते 9,000. 9,000 कोणीतरी घेतलाय. तर 9,000 ते 9,001, 9,001 पासून 9,001 ते 9,500 आहे. 9,500 आहे. 9,500. 9,600 पण आहे वाटतं, खाली कुणीतरी घेतलाय. हा, हा. घेतलं. 9,600 एक घेतलाय. हा, 9,990. 9,990. 10,000 ते, एक काम करू, हा 10,000 ते 7,000 यूज नाही केलाय ना कोणी. 70,000, हम्म. 7 लाख केलाय कोणीतरी इंडियाने. हम्म. याला एक काम करू आपण, याला 10,000 ते 11,000 करू. नाही, असं नाही, 10,000 ते 10,999. आणि आपला 11,000 ते 12,000 करू. 10,000, 11,999. जनरली आपण ना सिस्टम मध्ये 999च्या हिशोबानेच करतो. याला परत एकदा सेव्ह करून बघू. आता काही एरर देत नाही तो.
आता तो करतोय. आता TR बनते काही वाटतं. आलं. हे तो नॉर्मल आहे, ते TR रिलेटेड असतात त्या गोष्टी काही. पण TR मध्ये नंबर रेंज ट्रान्सपोर्ट होत नाही, ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण कस्टमायझेशन करतो, ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट बनते, तर डेव्हलपमेंट सिस्टम असेल, क्वालिटी असेल, तिथे जाऊन नंबर रेंज आपण जी डेव्हलपमेंट मध्ये बनवली ती जाऊन मॅन्युअली आपल्याला क्वालिटी मध्ये बनवायची असते आणि प्रोडक्शन मध्ये बनवायची असते. TR मध्ये नंबर रेंज मूव्ह नाही होत. तर ही झाली, सेव्ह झाली. आता आपण बघू की आपण इंटरनल ठेवली होती VE, ही बनली 11,000 ते 11,999. ठीक आहे. आता आपल्याला बनवायचं आहे ग्रुपिंग. आता इथे ऑप्शन तुझ्याकडे डिफाईन ग्रुपिंग्स आणि असाइन नंबर रेंजेस. इथे जायचं. आता ह्या सगळ्या एक्झिस्टिंग ग्रुपिंग्स आहेत. आता सपोज मी एखादी ग्रुपिंग बनवतो. इथे जायचं न्यू एंट्री वरती. इथे मी सपोज ग्रुपिंग लिहिलं 2025. कोड दिला मी ग्रुपिंग साठी. शॉर्ट डिस्क्रिप्शन दिलं डोमेस्टिक वेंडर. इथे लिहिलो मी मोठं डिस्क्रिप्शन डोमेस्टिक वेंडर फॉर 2025 कंपनी कोड. इथे मी नंबर रेंज असाइन करू शकतो. मी आता काय बनवली, VE बनवली. इथे मी VE करणार. आता आपण जी बनवली होती ती एक्सटर्नल नाहीच आहे, ठीक आहे. तर इथे काय झालं की हा ग्रेड आउट झाला. इथे आपल्याला एक्सटर्नल मार्क करू नाही शकत. त्यामुळे आता ही एंट्री आपली झाली आहे. जर आपल्याला इंटरनल साठी ही स्टँडर्ड करायची आहे, म्हणजे कुणी जर नवीन माणूस आला आणि तो जो बनवतोय आपला BP ग्रुपिंग वगैरे, सॉरी बिझनेस पार्टनर बनवतोय, त्याला बाय डिफॉल्ट जर घ्यायची असेल VE तर इथे आपण याला इथे चेक करू शकतो. पण याने आपली कस्टम आहे, याला काहीच नाही करायचं, फक्त सेव्ह करायचं. तुझी इथे TR बनते. एक नवीन TR बनवतो BP साठी. इथे डिस्क्रिप्शन देऊ ईयर म्हणजे शकतो. ट्रान्झॅक्शन ना? हा, हे हे ही TR असते, ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट. आता ट्रान्सपोर्ट जे काही रिक्वेस्ट. चेंजेस आपण केले, काय असतं ना की आता आपण याचा चेंज केला बिझनेस पार्टनरचा. एका लिहून मी बिझनेस पार्टनर रेंज अँड ग्रुपिंग. ठीक आहे. तर ग्रुपिंग रिलेव्हंट, बिझनेस पार्टनरचे ग्रुपिंग रिलेव्हंट सगळे चेंजेस आपण आता ह्या TR मध्ये घेऊ. त्याला सेव्ह करायचं. तर हा जो नंबर मध्ये अजून दुसरे काही चेंजेस घेतले आपण नंतर ज्यावेळेस अजून काही कस्टमायझेशन करू, तर सगळे चेंजेस ना ह्या कोड मध्ये असणार, ह्या रिक्वेस्ट मध्ये असणार. आणि ही एक रिक्वेस्ट आपल्याला किंवा ही एक TR आपल्याला डेव्हलपमेंट मधून क्वालिटी मध्ये ज्यावेळेस आपण मूव्ह करू, तर सगळे चेंजेस ह्या नंबर मध्ये जे काय असतील ते क्वालिटी मध्ये मूव्ह होतील. मग आपण ऍक्च्युअल बिझनेस मध्ये काय करतो की ऑर्ग स्ट्रक्चरचे चेंजेस असतील ते एका TR मध्ये घ्यायचे. बिझनेस पार्टनर असेल त्याचे चेंजेस वेगळ्या TR मध्ये घ्यायचे. मटेरियल मास्टर असेल त्याचे चेंजेस वेगळ्या TR मध्ये घेणार. तर याने काय होतं की सगळे चेंजेस एका TR मध्ये नाही घेतले ना की आपले ऑब्जेक्ट वेगवेगळे राहतात. जर क्वालिटी मध्ये काही चेंज इश्यू आला तर एका पर्टिक्युलर TR मध्येच येऊ शकतो आणि ते आपण सॉल्व्ह करू शकतो. पण सपोज आपण सगळे चेंजेस एकाच ठिकाणी घेतले, एकाच TR मध्ये घेतले आणि प्रॉब्लेम्स आले, तर आपण एका प्रॉब्लेम साठी सगळेच्या सगळे जे करेक्ट चेंजेस आहेत बाकीचे ते पण ऍफेक्ट करतो. आणि जर तुला ते रिइम्पोर्ट करायचे म्हणजे क्वालिटी मधून डेव्हलपमेंट मध्ये परत आणायचे, जर जे चांगले चेंजेस होते जे ऍक्च्युअली काम करत होते ते सुद्धा तुझे परत डेव्हलपमेंट मध्ये येतील आणि क्वालिटी ऍज इट इज होऊन जाईल, परत जुना जसा होता तसा. कस्टमायझेशन तिथून गायब होईल. म्हणून काय करतो आपण की ज्या आपण ऑब्जेक्ट वरती काम करतोय ना त्या ऑब्जेक्टचा युजली सेपरेट TR बनवतो. आता आपण BP ची बनवली, त्या हिशोबाने आपण वेंडर मास्टर ज्यावेळेस बनवू त्याची सुद्धा एक सेपरेट बनवू शकतो. तर आता आपण इथे बॅक आलो. इथे आपण काय बनवलं, 2025 बरोबर, ही ग्रुपिंग बनवली. आता ती ग्रुपिंग इथे दिसते 2025 डोमेस्टिक वेंडर फॉर 2025, नंबर रेंज झाला VE. आणि इथे AC जी आहे कोणीतरी AC ला
स्टँडर्ड करून ठेवली. तर जी स्टँडर्ड असते ना ती एकच असते, एकच दिसणार तुला जी स्टँडर्ड. ठीक आहे. आणि आता आपण सपोज जर बीपी ट्रान्झॅक्शन मध्ये गेलो, इथे गेलो, ऑर्गनायझेशन वरती गेलो आणि इथे जर बघितलं, आता अगोदर आपली नसणार आहे पण आता 2025 इथे दिसते, डोमेस्टिक वेंडर फॉर 2025 सीसी. ही जर आपण सिलेक्ट केली तर आता आपल्याला इथे मॅन्युअली नंबर टाकायची गरज, सॉरी मॅन्युअली टाकायची गरज नाहीये, कारण आपण त्याला इंटरनल ठेवली आहे. तर ज्यावेळेस आपण हे डिटेल्स फिल करू त्यावेळेस आपला जो नंबर 11,000 पासून सुरू झालाय तो यायला पाहिजे. आता दुसरं सप्लायर आता बाकी आहे आपलं, आपण ग्रुपिंगच केली. आता याच्यानंतर आपल्याकडे सप्लायरचं पण करायचंय. तर सप्लायर साठी काय करावं, आपण इथून बॅक जायचं, सप्लायर आय थिंक लॉजिस्टिक जनरल, इथे बिझनेस पार्टनर आहे, इथे सप्लायर, इथे तुझ्याकडे डिफाईन्ड अकाउंट ग्रुप्स अँड फील्ड सिलेक्शन आणि नंबर रेंजेस फॉर सप्लायर मास्टर रेकॉर्ड. आता आता प्रश्न येतो की तुला तुझे व्हेंडरचे जे नंबर रेंजेस आहेत, आता आपण काय केलं होतं सुरुवातीला, जो आपला जो व्हेंडर होता, हा जो व्हेंडर होता याचा हा बिझनेस नंबर, बिझनेस पार्टनर नंबर आणि सप्लायर, याचा सप्लायर नंबर हा सेम आहे, बरोबर. तर इथे सगळ्यात मोठं टास्क काय असतं अशा सिस्टम मध्ये, नवीन सिस्टम मध्ये तर टास्क नाही येते, कारण नवीन सिस्टम मध्ये जर आपण नंबर रेंजेस सिमिलर ठेवणार आहेत. आता इथे आपण घेतली आहे नंबर रेंज, ही 11,000 घेतली आपण, 11,000. ही कशाची घेतली आहे, बीपीची, बीपी ग्रुपिंग नंबर रेंज 11,000 ते 11,999. पण आता आपल्याला वेंडर साठी पण बनवायची आणि आपण काय करणार आहे, दोघांचा जो कोड आहे तो सेम पाहिजे. बीपी पण 11,000 पासून सुरू होणार, वेंडर पण 11,000 पासून सुरू व्हायला पाहिजे. तर ज्यावेळेस आता आपण वेंडरची जी नंबर रेंज बनवू त्यावेळेस ही इंटरवल आपल्याकडे ओपन असायला पाहिजे, तरच आपण सेम ठेवू शकतो, नाहीतर आपल्याला दोघांचे नंबर सेम ठेवता नाही येणार. समजलं का हा कन्सेप्ट का सेम ठेवतोय आपण? म्हणजे त्याच्या हॅलो हा बोल ना. वेंडर साठी आणि याचं ग्रुपिंग साठी आपण वेगवेगळे ठेवतो ना, हे ग्रुपिंग साठी नंबर रेंज वेगवेगळे आहेत, पण जे वेगवेगळे आहेत. इंटरवल आहेत, ही जी इंटरवल आहे हा ही सेम असायला पाहिजे. कारण आता सपोज आपण बीपी बनवला, आता आपण बीपी बनवण्यासाठी रेडी आहोत. आपला पहिला जो वेंडर आहे, आपला बिझनेस पार्टनर आहे, तो 11,000 ने बनून जाईल. दुसरा जो आहे तो 11,001 बनेल, तिसरा 11,002 बनेल. पण सोबत आपल्याला व्हेंडर पण बनवायचा आहे. तर जो सप्लायर आहे इथे, आता दाखवलं मी तुला, इथे जो सप्लायर आहे हा सप्लायर नंबर आहे, हा पण सेमच असायला पाहिजे ना, जर आपली सेमच रिक्वायरमेंट असेल. रिक्वायरमेंट असेल. हा जर आपल्याला हा सेमच पाहिजे, तर अकाउंट ग्रुप साठी पण मी तुला अगोदर सांगितलं, हा जो अकाउंट ग्रुप आहे, अकाउंट ग्रुप मध्ये पण आपण नंबर रेंज असाइन करतो सेपरेट. तर ती नंबर रेंजची इंटरवल जी आहे ती पण ही सेमच असायला पाहिजे. त्यावेळेसच जर ही सेम असेल तरच आपण दोघांचे नंबर हे सेम ठेवू शकतो, नाहीतर असं व्हायचं की याला आपण बीपी साठी ही यूज केली आणि जर सेम नसेल तर व्हेंडरची सपोज 9,000 आहे, 9,000 ते
10,000. तर आपला व्हेंडर काय बनणार आहे? 9,000. 9,000. म्हणजे आपली बीपीचा नंबर असणार आहे 11,000 पण व्हेंडरचा नंबर असणार आहे 9,000. 9,000. मग इथे कन्फ्युजन वाढेल. हम्म. बिझनेसचा ऍक्च्युली इथे कन्फ्युजन वाढेल. त्यामुळेच हम्म. बिझनेस काय ट्राय करतो की जो बीपीचा नंबर आहे तोच आपल्या तोच वेंडरचा सप्लायरचा पण वेंडर तोच वेंडरचा हा. पण असायला पाहिजे. तर त्यासाठी महत्वाचा फॅक्टर काय येतो की आपल्याकडे ही जी इंटरवल आहे ती इंटरवल सेम असायला पाहिजे. ग्रुपिंग्स नुसार. हा. तर आता आपण ही एक अरे, copy करा. ठीक आहे. तर आता आपण ही इंटरवल आधी मेंटेन करू. तर आपण आलो इकडे लॉजिस्टिक जनरल बिझनेस पार्टनर मध्ये सप्लायर कंट्रोल्स मध्ये डिफाईन नंबर रेंजेस फॉर सप्लायर मास्टर रेकॉर्ड. तर इथे जाऊ. इथे सेम ऑप्शन आहे इंटरवल आणि नंबर रेंज. इथे आपण डिस्प्ले करू शकतो कोणकोणत्या अवेलेबल आहेत वगैरे. ठीक आहे. वी आणि इथे इथे असाइनमेंट आहे हे नंतर बघू. आता इथे जाऊ आपण इंटरवल मध्ये. आपली काय होती आपण एक क्रिएट करू. इथे व्ही आहे का? इथे व्ही नाही. नाही ना. इथे पण आपण व्हीच बनवू. व्ही आपली होती 11,000. 11,999. घेतली सपोज 4, 5. 11,000 पासून आपली सुरू झाली ते 11,999. आपण व्ही घेतली. याला इंटरनल ठेवू. याला सेव्ह करू. नंबर रेंज इंटरवल ट्रान्सपोर्ट म्हणतोय. काय म्हणतो? इंटरवल्स आर नॉट इन्क्लुडेड इन ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ कस्टमायझेशन. मी मागच्या वेळेस मी आधी म्हणालो ना की इंटरवल जे आपण इथे डिफाईन करतोय ते टीआर मध्ये इन्क्लूड होत नाहीत. तीच हा. इन्फॉर्मेशन त्याने फक्त इथे दिली आहे. ठीक आहे. याला कंटिन्यू ओके. करायचं. चेंजेस सेव्ह झालेत. इथे बघू आपण खाली आलं वी. व्ही इथे आलाय आणि याला आता आपण सेव्ह करायचं. अरे होतोय का नाही? परत एकदा बघू व्ही आहे का नाही. ओके व्ही सेव्ह झालाय तुझा. तर हा आला. आता इथे जाऊन नंबर रेंज मध्ये जाऊन इथे जो कोणता अकाउंट ग्रुप आहे हे जे ग्रुप्स येतात ना हा ऍक्च्युली तुझा अकाउंट ग्रुप आहे. हा. हा 0001 0002. आता आपण जो बघितला होता आपल्या सिस्टम मध्ये इथे हा वेंडर ओपन करतो. इथे कुठला ग्रुप आहे तुझा? LIEF. ठीक आहे. LIEF विथ एक्सटर्नल नंबर इन असाइनमेंट. हा इथे असायला पाहिजे. हे बघ LIEF. हा LIEF आहे. हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे आणि त्याला कुठली नंबर रेंज असाइन आहे? XX. XX काय? ही अल्फा न्यूमरिक आहे. का अल्फा न्यूमरिक आहे? इकडे बघू आपण. इथे इंटरवल मध्ये जायचं. ही XX ही A to Z आहे. बघ. ठीक आहे. ही अल्फा न्यूमरिक झाली. आता इथे बॅक जाऊ आपण. आता इथे का नाही करायचं आपल्याला? इथे आपण असाइन का नाही करू शकत? कारण हे जर असाइनमेंट साठीच आहे. पण जर इथे बघशील तर इथे तुला इथे डिस्प्ले टू चेंजचा ऑप्शन येतोय. ठीक आहे. पण इथे तुला ऍड एंट्रीचा ऑप्शन नाही येत आहे. इथे तू एक्झिस्टिंग जे अकाउंट ग्रुप्स आहेत त्यांना चेंज करू शकतो. नवीन इंटरनेट पण नवीन एंटर नाही करू शकत. तर इथे नाही जायचं. इथे बॅक जाऊ. इथे आपण फक्त इंटरवल डिफाईन केली. इकडे जायचं डिफाईन अकाउंट ग्रुप्स अँड फील्ड सिलेक्शन. आता मी काय म्हणालो होतो अगोदर की हा जो अकाउंट ग्रुप आहे हा ही 5 कामं करतो. नंबर रेंज, फील्ड सिलेक्शन, पार्टनर फंक्शन, वन टाइम वेंडर आणि वेंडर सब रेंज. तर त्याने तिथे सांगितलंय अँड फील्ड सिलेक्शन. तर इथे जाऊ. इथे सपोज हा एक वेंडर आहे. याच्या डिटेल्स मध्ये गेलो.
इथे तो म्हणतो की हा त्याचा अकाउंट ग्रुप आहे 0001, हे त्याचं नाव आहे, त्याची नंबर रेंज आहे. इथे आपल्याला ऑप्शन भेटतो आपण त्याला वन टाइम ठेवायचा की नाही ठेवायचा. जर हा मी वन टाइम ठेवला तर तो काय म्हणतो की स्किप ऍड्रेस चेक, म्हणजे हा ऍड्रेस चेक नाही करणार. जर त्याला चेक करायचा असेल तर हा रिमूव्ह करून घ्यायचा. तर हा एक ऑप्शन झाला तुझा. नंबर रेंज मी तुला सांगितलं की नंबर रेंज आपण अकाउंट ग्रुपमध्ये मेंटेन करतो, त्याच्या हिशोबाने अकाउंट ग्रुप बदलला, नंबर रेंज बदलली. हम्म. ठीक आहे. त्याच्यानंतर एक फील्ड स्टेटस आहे. तर कुठल्या लेवलमध्ये कोणता डेटा तुला असायला पाहिजे, दिसायला पाहिजे तो. इथे सपोज जनरल डेटा क्लिक करतो, इथे ऍड्रेस आहे, जनरल डेटामध्ये ऍड्रेस आहे, इथे तुला दिसतंय. नेम वन जी आहे ती रिक्वायर्ड एंट्री आहे, म्हणजे ही मॅन्डेटरी एंट्री आहे. मॅन्डेटरी. सप्रेस म्हणजे ही दिसायलाच नको. ऑप्शनल म्हणजे की ती असली तर ठीक, नसली तरी चालेल. आणि डिस्प्ले, आता इथे मॅक्झिमम ज्या एंट्रीज आहेत ह्या ऑप्शनल आहेत. ऑप्शनल आणि तुझा जो सर्च टर्म आहे आणि नेम वन आहे मॅन्डेटरी. ती मॅन्डेटरी आहे. जर इथे काही चेंजेस करायचे असतील, आपण हे चेंजेस पण बघू एकदा नंतर. सिमिलरली कंट्रोल डेटामध्ये गेला, कंट्रोल डेटामध्ये तुला कस्टमर आहे, इंडस्ट्री आहे, ह्या सगळ्या ज्या फील्ड्स आहेत त्या फील्ड्स कुठून आल्या, ह्या बीपी मध्ये आल्या. ह्या ज्या इथे आलो आपण, हे कंट्रोल वगैरे, हे बघ ह्या फील्ड्स आहेत त्या. ठीक आहे. तर ह्या फील्ड्स तुला काय पाहिजे, सॉरी परचेसिंग मध्ये जायचं, परचेसिंग हा तेच होतं, बरोबर आहे, तिथेच होतं. तर त्या ज्या फील्ड्स आहेत त्या काय पाहिजेत तुला, त्या मोस्टली ऑप्शनलच असतात. सप्रेस खूप कमी वेळेस आपण यूज करतो. तुला बॅक न जाता सपोज पुढे जायचंय, कुठला नेक्स्ट ग्रुप मध्ये बघायचंय, नेक्स्ट ग्रुप बँकेच्या डिटेल्स आहेत पेमेंट वगैरेच्या, त्या ऑप्शन ठेवायच्या की रिक्वायर्ड डिस्प्ले ठेवायच्या, ह्या गोष्टी तू इथे मेंटेन करू शकतो. ठीक आहे. इथे कॉन्टॅक्ट पर्सन पण आहे. आता सपोज मी ऍड्रेस वरती गेलो, ह्या 5 गोष्टी आहेत बरोबर. इथे गेलो ऍड्रेस वरती, इथे ऑप्शन येतोय मला नेक्स्ट ग्रुप, त्यानंतर हा दुसरा ग्रुप आला कम्युनिकेशनचा, तिसरा ग्रुप आला कंट्रोलचा, चौथा ग्रुप आला तुझा पेमेंटचा, पाचवा ग्रुप आला कॉन्टॅक्ट पर्सनचा, नंतर 6वा ग्रुप नाहीच आहे कारण पाठीमागे आपण बघितलं 6वा नाहीये. तर तसं मध्ये गेल्यानंतर हे आपण नेव्हिगेट करू शकतो. हे झालं तुझं फील्ड सिलेक्शन. फील्ड सिलेक्शन अजून एकदा बघू आपण नंतर. त्याच्यानंतर इथे तुझा डेटा रिटेन्शन लेवल आहे. हे जे डेटा रिटेन्शन आहे तुझा वेंडर सब रेंज लेवलला करायचा किंवा प्लांट लेवलला करायचा, त्याचे चेकबॉक्स आहे. हे जनरली आपण ऍक्टिव्ह ठेवू. त्यानंतर पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर. आता इथे जे पार्टनर्स आहेत, आता ह्या वेंडरला पार्टनर्स नाही आहेत, इथे पार्टनर फंक्शन मध्ये इथे तुझा वेंडर असेल, दाखवत का नाही, इथे मेंटेनन्स नाही केले आहे गेस, तर इथे वेंडर असेल किंवा तुझा इन्व्हॉइसिंग पार्टी असेल, डिलिव्हरी एजंट असेल, फॉरवर्डिंग एजंट असेल, तर ह्या ज्या पार्टनर्स आहेत ते पार्टनर तुझे मेंटेन करायचे असतील कोणकोणत्या लेवलवरती, इथे लेवल्स आहेत. पर्चेसिंग ऑर्ग लेवलवरती करायचा किंवा सब रेंज लेवलवरती करायचा किंवा प्लांट लेवलवरती करायचा, तर प्रत्येकासाठी प्रोसिजर असते. तर इथे परचेस ऑर्गसाठी आपण प्रोसिजर घेतली L1, सब रेंजसाठी प्रोसिजर घेतली L2, प्लांट लेवलसाठी घेतली L3. तर इथे आपण हे पण चेंज करू शकतो. म्हणजे इथून आपण डिफाईन करतो, L1 जर घेतली तर ती वेंडरसाठी आहे, L2 घेतली तर ती वेंडर सब रेंजसाठी आहे, L3 घेतली तर ती प्लांटसाठी घेतली, L4 घेतली तर ती वेंडर प्लस मॅन्युफॅक्चरर आहे. ठीक आहे. हे जे आहे अजून एक दुसऱ्या लेक्चर मध्ये बघू आपण. तर हे ओव्हरव्ह्यू दिला मी तुला फक्त की अकाउंट ग्रुप मध्ये आपण काय काय करू शकतो. याला मी बॅक घेतो. आता इथे आपल्याला सिमिलर आपला वेंडर अकाउंट ग्रुप बनवायचा आहे. तर आता आपण हाच घेतला सपोज 001. आपण काय करणार, यालाच कॉपी करायचं, न्यू बनवण्यापेक्षा याला कॉपी करायचं, कारण आपण ज्यावेळेस ऑर्ग स्ट्रक्चर बनवलं त्यावेळेस पण आपण तेच केलं. तर इथे मी अकाउंट ग्रुप घेतो 2025. तू तुझ्या हिशोबाने ज्यावेळेस करशील तुझ्या हिशोबाने, किंवा बिझनेसची जी नीड असेल, बिझनेस म्हणाला की नाही मला अकाउंट ग्रुप
0007 पाहिजे तर आपण त्या हिशोबाने तिथे मेंटेन करू शकतो. इथे मी लिहितो व्हेंडर फॉर 2020 कंपनी कोड. इथे नंबर रेंज XX आहे. ती बाय डिफॉल्ट आली आहे कारण आपण कॉपी केली आहे बरोबर. ह्या ज्या गोष्टी L1 L2 L3 ह्या पण कॉपी मुळेच आल्यात आज इथे. आपल्याला फक्त इथे अकाउंट ग्रुप चेंज करायचा आहे. याला एंटर करायचं. ठीक आहे, वॉर्निंग आहे, याला काही प्रॉब्लेम नाही आहे. याला कंटिन्यू केलं, एंटर केलं, इथे तुझा 2025 क्रिएट झाला. याला आता मी सेव्ह करतो आणि आपली जी अगोदरची जी TR आपण बनवली त्याच TR मध्ये टाकतोय. का टाकतोय? कारण सगळं कॉन्फिगरेशन बिझनेस पार्टनरचं एकाच TR मध्ये राहणार. याला सेम TR घेतली, याला कंटिन्यू केलं. आता हा आपला रेडी झाला. आता परत इथे जाणार मी बॅक. इथे नंबर रेंजेस होतं, इथे जाऊ. इथे खाली नंबर रेंजेस वरती इथे तू आता 2025 सर्च करू शकतो. इथे आता आपला अकाउंट ग्रुप आहे अवेलेबल. इथे जाऊन आता आपण आपली नंबर रेंज देऊ शकतो. आपली होती व्ही, आपण डायरेक्टली मॅन्युअली व्ही टाकू शकतो किंवा दुसरा ऑप्शन इथे हा ड्रॉप डाऊनचा, इथे क्लिक करायचं. इथे तुला आपली व्ही दिसेल 11,000 ते 11,999. ही सिलेक्ट करायची आणि इथे सेव्ह करायचं. परत TR जनरेट झाली, याला सेम TR मध्ये घेतलं. आता बघ 2025 ला तुझी व्ही असाइन झाली आहे. आता हे सेम गोष्टी यूज करून आपल्याला जर व्हेंडर बनवायचा आहे. आता आपलं कॉन्फिगरेशन अजून पूर्ण झालेलं नाहीये. का झालेलं नाहीये? कारण सिस्टमला माहित नाहीये की ज्यावेळेस आपण ह्या बिझनेस पार्टनरचा जो ग्रुपिंग आहे ती ग्रुपिंग कुठे गेला? ह्या बिझनेस पार्टनरची जी ग्रुपिंग आहे ती ग्रुपिंग यूज केल्यानंतर ओके, जनरल डेटा, ही ग्रुपिंग यूज केल्यानंतर हा अकाउंट ग्रुप ऑटोमॅटिकली यायला पाहिजे. हे अजून सिस्टमला माहित नाहीये. तर आपल्याला याची जी काही ग्रुपिंग असेल, आपण अगोदर ग्रुपिंग बनवली 2025 आणि अकाउंट ग्रुप बनवला 2025. तर याची असाइनमेंट आता आपल्याला करायची आहे. तर ती कसे करणार आपण? लॉजिस्टिक जनरल बंद करू. परत आपण इथे जाऊ क्रॉस ऍप्लिकेशन कॉम्पोनंट वरती. इथे अगोदर आपण SAP बिझनेस पार्टनर मध्ये बीपीचं केलं होतं. आता आपण जाऊ इथे मास्टर डेटा सिंक्रोनायझेशन मध्ये. इथे आहे तुझं बिझनेस पार्टनर कस्टमायझिंग चेक. नाही सॉरी, हे कस्टमर वेंडर इंटिग्रेशन. इथे जायचं. इथे बिझनेस पार्टनर सेटिंग्स, त्यानंतर खाली आहे सेटिंग्स फॉर वेंडर इंटिग्रेशन. सिमिलर आपल्याला कस्टमर साठी करता येईल पण तो SD चा पार्ट आहे. ठीक आहे. इकडे खाली आल्यानंतर फील्ड असाइनमेंट फॉर वेंडर इंटिग्रेशन, असाइन कीज. असाइन कीज मध्ये पहिला ऑप्शन आहे की दुसरा आहे बघू एक मिनिट. हा पहिलाच. ठीक आहे. हा पहिला ऑप्शन डिफाईन नंबर असाइनमेंट फॉर डायरेक्शन BP टू वेंडर. दुसरा आपल्याला यूज नाही करायचा सध्या, इथे काहीच नाहीये. तर आपण पहिला घ्यायचा डिफाईन नंबर असाइनमेंट फॉर डायरेक्शन, कारण अगोदर आपण BP बनवली, आपण वेंडर नंतर त्याला असाइन करायचा आहे. तर इथे असाइनमेंट आहे. आता मी जो VEN बनवला, VEN001 वेंडर बनवला होता, त्याच्यासाठी असाइनमेंट ही आहे. ग्रुपिंग मी कुठली घेतली होती? 0002 एक्सटर्नल नंबर असाइनमेंट, आणि त्याला आपण ग्रुप काय बघितला? LIF. हाच होता ना? LIF तोच होता. आता कुणी जरी काम करतं रिकामं, याला सेम नंबर पाहिजे. हा जो सेम नंबरचा चेकबॉक्स आहे, आता आपला हा सेम आला होता. सप्लायर नंबर आणि हा बिझनेस पार्टनर नंबर हा सेम दिसतोय.
हा हा सेम का आला तरी ते आपण हे चेक केलं होतं. केलं होतं. कुणीतरी काढला हा चेकबॉक्स, कुणीतरी काढला. कारण आपण ज्यावेळेस बघतो ना इथे हे जे रोल्स आहेत, डोमेस्टिक वेंडर, जायज, डोमेस्टिक वेंडर वगैरे, हे अगोदर नव्हते. हे किंगस्टन वगैरे हे कोणीच नव्हतं. हे जे कोणी बनवलेत ना त्या लोकांनी नवीन वेंडर बनवण्यासाठी हे रिकामे कामं केलेत. सेम नंबर वगैरे काढलेत. ठीक आहे, प्रॅक्टिससाठी त्यांनी केलंय. तरी ते असाइनमेंट अशी असते. आता आपण काय करायचंय, न्यू एंट्री मध्ये जायचं. आपला बीपी ग्रुपिंग कुठली होती? 2025. इथे दिसतेय का? ही डोमेस्टिक वेंडर आपण ग्रुपिंग बनवली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला हा जो आहे हा अकाउंट ग्रुप आहे. इथे आपण बघायचं आपला अकाउंट ग्रुप आहे का? हा आपला डोमेस्टिक वेंडर. हे हा ओटीएम म्हणजे हा सांगतोय वन टाइम वेंडर आहे का? हा चेकबॉक्स नाहीये म्हणजे हा वन टाइम वेंडर वाला नाहीये. ठीक आहे. हा इथे नंबर रेंज पण दाखवतोय VE. याला सिलेक्ट केलं, याला एंटर केलं. आता डिस्क्रिप्शन सुद्धा शो होत आहे. 2025 हा बीपी होता, बीपी ग्रुपिंग होती, आणि 2025 आपली अकाउंट ग्रुप आहे. आपण सेम नंबर घेतलाय त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण सेम याच्यासाठी घेतला की असाइनमेंट पण आपल्याला लवकर समजायला पण पाहिजे की पण 2025 ला आपण ग्रुपिंग वगैरे पण 2025च घेतली. मल्टिपल नंबर घेतले वेगवेगळे, इथे 2025 च्या ऐवजी 3000 घेतला तर आपल्याला नंतर फ्युचरमध्ये कन्फ्युजन वाढेल. त्याच्यामुळे मी काय करतोय, एक सिमिलर स्ट्रक्चर फॉलो करतोय की कुठेही काही प्रॉब्लेम आला तर ऍटलिस्ट आपले जे काय म्हणतात हे जे पॅरामीटर्स वगैरे आहेत हे इझी समजायला जायला पाहिजे. त्यामुळे आता आपल्याला जो व्हेंडरचा नंबर आहे तो आपल्याला आणि बीपीचा नंबर आहे तो सेम पाहिजे. तर मी ते घेणार, याला चेक करणार. ओके. तो म्हणतोय की नंबर रेंजेस फॉर अकाउंट ग्रुप हॅज नॉट बीन डिफाईन्ड एक्सटर्नली. म्हणजे जर आपल्याला हा सेम घ्यायचा आहे तर आपली जी नंबर रेंज आहे ती एक्सटर्नल असायला पाहिजे. एक मिनिट. तर आपल्याला तो सेमच प्रेस करतोय. मी इथे एंटर प्रेस करतोय पण तो ऍक्सेप्ट नाही करत आहे. हम्म. बट एनिवे आता आपण इथे मी जर याला चेक नाही जरी केला तरी काय होणार आहे माहितीये का? हम्म. आपण जी नंबर रेंज घेतली आहे हा ही सेमच घेतली आहे. हा ठीक आहे. तर हम्म. तो बाय डिफॉल्ट इंटरनली सुद्धा सेम सिक्वेन्स मध्येच सप्लायर बनवणार आहे. ओके. पण स्टील आपण आता प्रॅक्टिस म्हणून आपण काय करू की याला एकदा नाही इंटरनल एकदा ट्राय करून बघू आणि नंतर एक एक्सटर्नल बघू. तर ते आज बघायचं की उद्या बघायचं? आता उद्या ऑलरेडी 1 बघू तासाच्या कारण वरती झालंय. हा मला ना तयारी करायची कंपनीला जेवण करायचंय निघायचंय. नाही, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मी याला सेव्ह करतो. ठीक आहे. हा, ही असाइनमेंट एकदा मी सेव्ह करतो. ओके. आपली असाइनमेंट झाली. इथे बॅक गेलो तर इथे आता आपल्याला सर्च जर केला आपण 2025, 2025. हा हा तर इथे दिसेल 2025 हा ग्रुपिंग साठी तुझा अकाउंट ग्रुप 2025 आहे आणि इथे सेम नंबर रेंज नाहीये, सेम नंबर भेट नाहीये. नाही भेटलं. हा त्यासाठी ते एक्सटर्नल एक करावं लागेल. काय झालं? हा त्यासाठी त्याच्यासाठी एक्सटर्नल करावं लागेल. हो एक्सटर्नल करावं लागेल. ते आपण एक एकदा आपण इंटरनली असाइन करून बघू, त्याच्यानंतर आपण एक्सटर्नल सुद्धा करून बघू. ओके चालेल. ठीक आहे. उद्या चालेल. कंटिन्यू करू. ऍक्सेसचं बघ, ऍक्सेस वगैरे. एक मिनिट रेकॉर्डिंग बंद करतो.